विद्यार्थी मित्रांनो, आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरमध्ये आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल हे पाहिलं आहे. त्यानंतर जॉमेट्रिक मीन पाहिला आहे आणि त्यासोबतच पायथागोरस थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम हे टॉपिक आपण पाहिलेले आहेत. त्या संपूर्ण टॉपिकवर आधारित प्रॅक्टिस सेट 2.1 जो आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन बघायचं आहे पायथागोरस थेरमचं. आपण तत्पूर्वी एक गोष्ट त्या ठिकाणी आपण नमूद केली होती की हे जे चॅप्टर आहे पायथागोरस थेरम यात स्पेसिफिक आपण राईट अँगल ट्रायंगलचाच स्टडी करणार आहोत. मग राईट अँगल ट्रायंगल प्रत्येक वेळेला असेल असं होत नाही, तर ट्रायंगलचे जे अँगलनुसार 3 प्रकार पडतात. राईट अँगल ट्रायंगल असेल, अक्यूट अँगल ट्रायंगल असेल किंवा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल. तर यात राईट अँगल ट्रायंगलचं ॲप्लिकेशन आपल्याला माहिती आहे. आपण पायथागोरस थेरम हा त्याचा सगळ्यात मेन पार्ट आपण पाहिला आहे. आता पायथागोरस थेरमचं ॲप्लिकेशन आपण अक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये काय करू शकतो. म्हणजेच थोडक्यात काय, तर एखादा अँगल जर अक्यूट अँगल असेल ट्रायंगलचा, तर त्याच्या समोरची साईड आणि इतर दोन ज्या बाजू आहेत त्यांच्यामधलं रिलेशन असेल, किंवा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल एक आणि त्याच्या समोरची जी साईड आहे ती आणि उर्वरित दोन साईड जे आहेत त्यांच्यामधलं रिलेशन, हे असलेले हे दोन थेरम आपल्याला बघायचे आहेत. हे पेपरामध्ये सहसा विचारले जात नाहीत, परंतु यांचं जे आहे प्रूफ जे आपण बघणार आहोत त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. याच्या पुढचा थेरम आहे जो आपण अपोलोनियस थेरम शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रूफ करताना यांच्या स्टेटमेंटची गरज भासते आणि म्हणूनच आपण हे फक्त शिकतोय. तर सुरुवातीला जे पहिलं आपण बघतोय ते अक्यूट अँगल ट्रायंगल संदर्भात बघतोय. आपल्याला माहिती आहे कुठलाही ट्रायंगलचा एक अँगल जर 90 डिग्रीच्या लेस असेल, आता ऑफकोर्स राईट अँगल ट्रायंगल किंवा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल किंवा अक्यूट अँगल ट्रायंगल यांच्या डेफिनेशन्स डिपेंड करतात त्या अँगलवरती. तर इथे हा एक अँगल मी कुठला तरी अक्यूट घेतोय, तर ऑफकोर्स हे बाकी सगळे अक्यूट येतीलच हे आपल्याला माहिती आहे. तर इथे हा अक्यूट अँगल मी घेतला, तर एक कन्सिडर करतोय मी अँगल सी. तर त्याच्या समोरची साईड ही ए बी आहे आणि उर्वरित दोन साईड आहेत ए सी आणि बी सी. या दोन साईड आणि यांच्यातलं एकमेकांसोबतचं रिलेशन आपल्याला काढायचं आहे. तेच जर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल तर हा मी इकडचा एबीसी ट्रायंगल जो दिसतो आहे याच्यामध्ये हा सी जर मी समजा त्या ठिकाणी ऑब्ट्यूस अँगल कन्सिडर केला म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे 90 पेक्षा मोठा आणि अक्यूट अँगल म्हणजे 90 पेक्षा लहान. अशा प्रकारच्या अँगलच्या संदर्भातले ट्रायंगल जे आहेत त्यांचे आपल्याला थेरम बघायचे आहेत. तर सुरुवातीला बघा हा जो ट्रायंगल आपण घेतलेला आहे इन ट्रायंगल. आता बघा हा ट्रायंगल ए बी सी ह्यात दिलेलं सगळं आहे. ट्रायंगल एबीसी सी इज अन अक्यूट अँगल. हा कन्सिडर केला आपण, हा कन्सिडर केला तर स्टेटमेंट थोडंसं चेंज होईल. म्हणजे इथे ए बी ऐवजी ए सी येईल, हे लक्षात घ्या. इथे त्याच्या समोरच्या साईड आणि त्याची इतर दोन बाजू यांच्यातलं आपण रिलेशन पाहतोय. सेगमेंट एडी जो आहे तो परपेंडिक्युलर आहे बीसी वरती असं आपण म्हटलंय आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस 2BC इंटू डी सी. यात ए बी म्हणजे काय आहे, सीच्या समोरची साईड ए बी. बी सी म्हणजे काय आहे, बी सी ही उर्वरित एक साईड आणि ए सी काय ही दुसरी साईड, त्यांचा स्क्वेअर आहे. मायनस बी सी जो आहे तो ही साईड पूर्ण ज्याच्यावरती आपण परपेंडिक्युलर टाकलेला आहे ती साईड, त्याला मल्टिप्लाय यातला हा इकडचा भाग डी सी हा येईल. हे जर आपण अँगल बी अक्यूट अँगल घेतला असता, याच्या समोरची साईड ए सी आली असती, तर इथे ए सी स्क्वेअर आला असता इक्वल टू इथे याच्याऐवजी काय आला असता, उर्वरित साईड जे आहेत ते आपल्या बी सी स्क्वेअर आणि इथे ए बी स्क्वेअर आला असता आणि मायनस 2 इंटू बी सी. याच्यात बी सी असेलच कारण बेस आपल्याला जो आहे तो घ्यायचाच आहे आणि डी सी ऐवजी मात्र बी डी आला असता, हे लक्षात घ्या. हां, ते स्टेटमेंट कसं येतं त्याच्यावरती डिपेंड करतं. तर इथे आपण एक दोन ट्रायंगल आहेत दिलेले, राईट अँगल ट्रायंगल दोन होत आहेत तयार, ते आपण बघूयात. इन ट्रायंगल ए बी सी आपल्याला माहिती आहे की ए डी जो आहे तो परपेंडिक्युलर आहे बी सी वरती, हे दिलेलंच आहे, गिवन थिंग आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इन ट्रायंगल देअरफॉर काय होईल बघा, इन ट्रायंगल ए बी डी अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री. आता ह्या ए बी डी मध्ये त्याच्याऐवजी बघा मी सुरुवातीला हा घेतो कारण आपल्याला ए बी स्क्वेअर काढायचं, तर इकडचा ट्रायंगल घेऊयात. इन ट्रायंगल ए डी सी डी इज 90 डिग्री, म्हणून मी काय वापरू शकतो, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. मला इथे पायथागोरस थेरम वापरता येईल. बाय पायथागोरस थेरम काय म्हणता येईल बघा. आता ही ए बी सी ट्रायंगलमध्ये ही आपली हायपोटेनियस आहे ए सी, म्हणजेच ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. या दोघी साईडच्या रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरची सम त्या ठिकाणी असते. हा आपला पायथागोरस थेरम आहे. से दिस फर्स्ट. सिमिलरली इन ट्रायंगल, आता इकडचा ट्रायंगल घेतोय. इन ट्रायंगल ए डी बी याच्यामध्ये अँगल डी जो आहे तो 90 डिग्री आहे आणि इथे देअरफॉर काय होईल, ए बी स्क्वेअर
हा त्याचा हायपोटेनियस आहे, राईट अँगल समोरची साईड म्हणजे हायपोटेनियस इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. या प्रकारे से दिस इज सेकंड. आता यांचं काय करूया आपण, या दोघांची इथे याच्यापैकी हा AB आहे आपल्याकडे, AB आपल्याला लेफ्ट हँड साईडला दिसतोय. AD स्क्वेअर पण आपल्या आन्सरमध्ये आहे का नाहीये, परंतु AD आपण आणि DC यांच्या दोघींचा स्क्वेअर केल्यावरती AC मिळतोय. मग पुढे आपल्याला फक्त काय दिसतंय बघा, हा BD जो आहे त्याला आपल्याला BC मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. तर काय होईल बघा, AD स्क्वेअर इज इक्वल टू इक्वल टू नाही प्लस BD जो आहे तो इथे B डॅश D डॅश C दिसतो, म्हणजे एक रेषी आहेत, कोलिनियर आहेत. तर माझ्या वेळेला आपण काय करणार, इथे BD म्हणजेच काय असणार आहे, BC मायनस DC ब्रॅकेट स्क्वेअर. मग आपल्याला BD ला कन्व्हर्ट करायचा होता BC आणि DC मध्ये, BC DC मध्ये येईल, म्हणजेच संपूर्ण BC मधून जर मी DC मायनस केला तर मला BD मिळतो. म्हणून मी या ठिकाणी याला असं लिहू शकतो, इक्वल टू हा AD स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तर BC स्क्वेअर मायनस 2 टाइम BC इंटू DC प्लस DC स्क्वेअर इक्वल टू, आता इथे हा AD स्क्वेअर आणि DC स्क्वेअर जवळ आणूयात आणि हा BC स्क्वेअर इथे होता तो ऑलरेडी, प्लस हा AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर जवळ घेतला मायनस 2BC इंटू DC हा ॲज इट इज असेल. आणि हा जो ब्रॅकेट दिसतोय AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर हाच आपला काय आहे, AC स्क्वेअर. फ्रॉम फर्स्ट आपण म्हणू शकतो BC स्क्वेअर प्लस या ठिकाणी येणार तुमचा AC स्क्वेअर मायनस 2 टाइम BC इंटू DC. हे फ्रॉम फर्स्ट आपण लिहिलं आहे. आणि या प्रकारे आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं AB स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2BC इंटू DC जे ते मिळालेलं आहे. नेक्स्ट हा फक्त आता काय आहे, या ठिकाणी आपल्याला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. अक्यूटच्या कंडिशनमध्ये या प्रकारे येणार आहे. तर ऑब्ट्यूसच्या कंडिशनमध्ये काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. तर नेहमीप्रमाणे इथे जसं आपण याचं प्रूव्ह केलं आहे एक्झॅक्टली सेम वेने जायचं आहे. इन ट्रायंगल ABC या ठिकाणी परपेंडिक्युलर ट्रायंगलच्या बाहेर येईल. इन ट्रायंगल ABC AD परपेंडिक्युलर टू BC. बाकी सगळं सेम असेल बघा. आता दोन ट्रायंगल कन्सिडर करताना इथे सुद्धा काय कन्सिडर करायचं आपल्याला बघा. आता इथे याच्या समोरची हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आहे आणि हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे. तर आपण सुरुवातीला राईट अँगल ट्रायंगल घेऊयात. इन ट्रायंगल ADC अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री आहे आणि तो जर 90 डिग्री आहे तर मी पायथागोरस थेरम वापरू शकतो. बाय पायथागोरस थेरम याच्यानुसार काय होईल बघा, AC स्क्वेअर इज इक्वल टू, हा बघा इथे हा त्याचा हायपोटेनियस आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. से दिस इज फर्स्ट. सिमिलरली इन ट्रायंगल ADB बघा, हा ADB ट्रायंगल मध्ये काय होईल, अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय म्हणता येईल बघा, पायथागोरस थेरम. आता इथे हायपोटेनियस आपला AB आहे. सो दिस इज AB स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार बघा, AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर किंवा DB म्हणा त्याला, त्याने BD DB काही आपण वापरू शकतो, DB स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपल्या याच्यात जो आहे AB स्क्वेअर इक्वल टू आपल्याला आन्सर हवा आहे आणि इथे आन्सरमध्ये बघा BC आणि AC दिसतोय. आता इथे AC पण आणायचं आहे आणि BC पण आणायचं आहे आपल्याला. बघा काय होईल आता इथे काय करायला लागणार बघा. आता इथे AD स्क्वेअर आहे आपल्या आन्सरमध्ये नाही आहे ना, AD स्क्वेअर नाही आहे कारण तो एक्स्ट्राचा आणलेला आहे आपण, म्हणून AD स्क्वेअर ऐवजी आपल्याला इथे AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर टाकायला लागणार बघा. कारण हा AD आहे ना, तर याला जर इकडे पाठवला तर इथे AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर होईल. प्लस DB म्हणजे काय येईल बघा, DB जो आहे तो आपल्याला BC पाहिजे ॲक्च्युली, मग याच्यातनं DC मायनस करावं लागणार. म्हणजेच काय होईल, DC आपल्याला जर BC मिळवायचा असेल तर काय होईल, BC DB ऐवजी ना BC प्लस बघा, हा BC प्लस तो DC आहे आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल इक्वल टू. आता इथे काय होईल, हा AC स्क्वेअर आपल्या आन्सरमध्ये आहे त्याचा काही विषय नाही, मायनस मात्र हा DC स्क्वेअर जो दिसतोय तो आपल्याला BC मध्ये आणणं गरजेचं आहे. तर मग तो कसा येईल BC मध्ये, ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला या ठिकाणी करायला लागणार. इथे मग इथे येईल तुमचा हा DC राहू द्या, इथे DC स्क्वेअर प्लस ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला BC स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BC इंटू DC, किंवा याला आपण CD पण लिहू शकतो कारण आपल्या याच्यामध्ये CD दिसतोय म्हणून CD, आणि हा CDचा स्क्वेअर किंवा DC स्क्वेअर पण ठेवला
कारण तो कॅन्सल होतोय बघा पुढच्या स्टेपला जाऊन. हा मायनस आणि प्लस कॅन्सल होतोय. हा कॅन्सल केल्यावर आपल्याला जे रिमेनिंग टर्म मिळते त्यात BC स्क्वेअर प्लस हा AC स्क्वेअर आणि हा प्लस 2 टाइम BC इंटू CD. आणि हेच आपल्याला जे आहे ते प्रूव्ह करायचं होतं. आपण हे कुठून टाकलंय? फ्रॉम फर्स्ट. अशा पद्धतीने जे आहे ते आपण यांचे प्रूफ जे बघू शकतो. यांचे प्रूफ अतिशय इम्पॉर्टंट नाही आहेत, परंतु यांचा जो यूज आहे तो आपल्याला पुढे होणार आहे. अपोलोनियसचा थिअरम आपण ज्याला बघणार आहोत त्याच्या प्रूफ करताना आपल्याला या स्टेटमेंटची जी आहे ती आवश्यकता भासणार आहे. आता बघूयात आपण अपोलोनियस थिअरम. हा अपोलोनियस थिअरम जो आहे तो म्हणजे रिलेशन आहे बिटवीन ज्या साइड्स आहेत त्या आणि मेडियन यांच्यामधलं, जे आपण जसं मागे पाहिलं आहे की ते रिलेशन आहे त्यांच्या ॲक्यूट अँगल समोरची साईड आणि इतर साईड्समधलं, ऑब्ट्यूज अँगल समोरची साईड आणि इतर साईड्समधलं. तसं इथे सुद्धा रिलेशन आहे मेडियन आणि इतर साईड्समधलं. काय रिलेशन आहे ते बघायचं आहे. स्टेटमेंट डायरेक्ट आपल्याला त्यांच्या स्वरूपात दिलेला असल्यामुळे आपल्याला इथे जास्त गिवन थिंग्स बघायची गरज नाही, कारण सरळ सरळ दिसतं की इन ट्रायंगल ABC इफ M इज मिड पॉईंट ऑफ साईड BC. हा आपला डायरेक्ट स्टेटमेंटचा थिअरम नाही, तर हा थिअरम जो आहे तो ऑलरेडी आपल्याला त्याच्या स्वरूपात देऊन ठेवलेला आहे. म्हणून बाकीच्या गोष्टी फिगर्स वगैरे जे आहेत ते डायरेक्टली आपल्याला त्यावरून सहज काढता येणार आहेत. इफ M इज द मिड पॉईंट ऑफ साईड BC देन AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2AM. हा बघा हा AM त्याची मीडियन आहे. 2AM प्लस BM स्क्वेअर. हा मीडियन म्हटलं याचा अर्थ या दोन साईड जे आहेत ते इक्वलमध्ये डिवाइड होतील अशा BM आणि MC. आता गिवन थिंग जे आहे ते आहे आपल्याला दिलं की M इज मिड पॉईंट ऑफ BC इन ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC लिहायचं राहिलं. इन ट्रायंगल ABC M इज मिड पॉईंट ऑफ BC. टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे इतर दोन ज्या साईड त्यांच्या स्क्वेअरची सम ही 2 टाइम्स AM स्क्वेअर म्हणजेच मीडियनच्या स्क्वेअरची 2 टाइम्स प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर. त्याचा जो हाफ होईल पार्ट एक तर इकडचा एक ते इकडचा, दोघींपैकी एक पार्ट जो आहे त्या ठिकाणी त्याचा स्क्वेअरची दुप्पट असणार. कन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी करायची गरज आहे, कारण कन्स्ट्रक्शन शिवाय हे होऊ शकत नाही. राईट अँगल ट्रायंगलशी निगडीत आपण कन्सेप्ट शिकतो आणि ते राईट अँगल ट्रायंगल दिसतच नाहीये. होऊ शकतं की हा मीडियन जो आहे तो राईट अँगल असेल, पण त्यावेळची कंडिशन वेगळी होईल, तरीही त्याचं प्रूफ जे आहे ते होणार आहे. तो राईट अँगल असला किंवा नसला, हा परपेंडिक्युलर मीडियन परपेंडिक्युलर पण राहू शकतो, असला नसला तरी आपण त्याचं प्रूफ जे ते कॉमनली करतो आहोत. तर इथे आपल्याला परपेंडिक्युलर टाकावा लागणार. आपण एक कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करतो आहोत. इथे एक परपेंडिक्युलर टाकला, समजा आपण त्याला नाव देऊयात, समजा D नाव त्याला आपण देऊयात. तर कन्स्ट्रक्शन आपण काय केलंय? ड्रॉ DM परपेंडिक्युलर ऑन BC. BC वरती आपण त्याला परपेंडिक्युलर टाकतो आहोत. आणि तो कसा टाकतोय की ज्यात जेणेकरून B डॅश D डॅश M असेल आणि D डॅश M डॅश C असणार आहे. या प्रकारचा परपेंडिक्युलर आपण टाकला आहे. आपल्याला प्रूफ बघायचं बघा. आता आपण आता जस्ट जे दोन ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल संदर्भातलं ॲप्लिकेशन पाहिलेलं आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी यूज करता येईल. तिथे दोन ट्रायंगल तयार झालेत मीडियनमुळे. ते दोन ट्रायंगलमध्ये हा इकडचा ट्रायंगल जो आहे तो ॲक्यूट अँगल ट्रायंगल दिसतोय आणि जो इकडचा तयार होतो तो ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल दिसतोय. म्हणजे हा लेस दॅन 90 डिग्री आहे, हा ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. म्हणजे याचा काय अर्थ होतोय की या ठिकाणी हे दोघी ट्रायंगलचे आपल्याला कन्सेप्ट जे आहेत ते ॲप्लिकेशन मधले वापरावे लागतील. मग आपण वापरूयात एक एक बघा. आता इन ट्रायंगल AMD म्हणूयात बघा. AMB ADB हा इकडचा ट्रायंगल ADB हा ट्रायंगल घ्यायचा आपल्याला. हा पूर्ण जो आहे तो हा आपला इकडे हा नवीन ट्रायंगल येईल आणि हा इकडचा ट्रायंगल येईल. ओके, तर इथे ADB जो ट्रायंगल याच्यामध्ये हा 90 डिग्री दिसतोय. अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. आता तो 90 डिग्री आहे आणि आपल्याला कंडिशन काय होती की या ठिकाणी आपण कुठला तरी एक अँगल जो आहे तो ॲक्यूट अँगल कन्सिडर केला पाहिजे. अँड लेट अँगल AMB इज अ अक्यूट अँगल ट्रायंगल. अक्यूट अँगल जर हा ॲक्यूट अँगल घेतला तर हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल होऊन जाईल. आणि जर हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल झाला तर आपण बाय ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशननुसार काय लिहू शकतो बघा. आता आपण जसं म्हटलं होतं की अँगल जो आपण ॲक्यूट मानला आहे त्याच्या समोरच्या साईडचा स्क्वेअर जो आहे तो घ्यायचा आहे. AB स्क्वेअर इज इक्वल टू
नंतर इतर दोन साईडच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे. म्हणजेच काय, एम आहे इथे बघा, हा AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर आणि इथे -2 टाइम्स, इथे 2 टाइम्स काय, आता जर आपण इकडनं घेतलं तर आपल्याला हा 2 टाइम्स त्याच्यामध्ये DM घ्यावा लागतो आणि हा इकडे 2 टाइम्स BM इंटू DM या प्रकारे आपल्याला घ्यायला लागणार. यात हा जो थेरम आपला ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आहे तो आपण अॅक्यूट अँगलचा वापरला आहे. सिमिलरली आपण आता इकडचा ट्रायंगल घेऊयात. इन ट्रायंगल AMC या ट्रायंगलमध्ये आपण D जो आहे तो परपेंडिक्युलर टाकला याच्यावरती, त्याच्यामुळे काय होणार, आणि एक गोष्ट याच्यामध्ये आहे ती म्हणजे आपण ऑप्टूस अँगल जो हा आपला दिसतोय की हिअर अँगल AMC इज अ ऑप्टूस अँगल ट्रायंगल. हा ऑप्टूस अँगल मिळतोय, म्हणजे हा आपल्याला AMC ऑप्टूस अँगल ट्रायंगल मिळतोय. मग इथे आपण परत एकदा बाय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम परत आपण त्याचं ऍप्लिकेशन पाहतो. आता याच्यात काय म्हटलंय आपण, त्याच्या समोरची साईडचा स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू, पुढे काय येईल, इतर दोन साईड ज्या आहेत त्या घ्यायच्यात आपल्याला. इथे काय येईल बघा आता, CM स्क्वेअर सॉरी MC, हा इतर दोन साईड ज्या आहेत त्याच्या याच्या समोरची साईड आणि ही MC आहे, म्हणजे MC स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर आणि इथे प्लस साईन असते 2 टाइम्स MC इंटू DM असं असणार आहे बघा. हा तुमचा असणार आहे, आता याला फर्स्ट म्हणा आणि हे सेकंड. आता या दोघींचा आपल्याला कसा यूज होतो बघा. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार तर AM स्क्वेअर इथे पण आहे, तो 2 टाइम्स AM स्क्वेअर होऊन जाईल. त्यानंतर BM म्हणजेच MC आहे बघा, कारण का वी हॅव M इज अ मिड पॉइंट ऑफ BC, गिवन हे दिलेलं आहे. देअरफॉर आपण म्हणू शकतो की BM आणि MC जे ते सेम आहेत. मग याच्यात आपण रिप्लेस केले तर काय होणार, AC स्क्वेअर इज इक्वल टू, इथे MC ऐवजी BM ठेवायचा आहे, सो दिस इज BM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स MC ऐवजी BM ठेवायचा आहे, सो दिस इज BM इंटू हा DM. आता बघा सगळं जवळजवळ सारखं आलेलं आहे. आपण जर यांची सम केली, से दिस इज 3, फर्स्ट अँड 3 ची जे सम केली तर आपल्याला आन्सर मिळून जात आहे. ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड, ॲडिंग केल्यावरती लेफ्ट हँड साईडची ॲडिशन होईल AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू, इथे AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर मायनस 2BM इंटू DM आणि हा प्लस 2BM इंटू DM. जशी लेफ्ट हँड साईडची सम केली आहे तशी राईट हँड साईडची पण सम केली दोघींची, तर यात डायरेक्टली हा मायनस प्लस सेम आहे, कॅन्सल होतो. रिमेनिंगकडे जर ऑब्झर्व केला आपण, रिमेनिंग ज्या टर्म दिसत आहेत AM स्क्वेअर मीन्स 2 टाइम्स AM स्क्वेअर, हा 2 टाइम्स BM स्क्वेअर. आपला आन्सर BM मध्ये आहे म्हणून आपण BM मध्ये काढलं, जर इथे MC म्हटलं असतं तर आपण याला MC मध्ये काढलं असतं. तर इथे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि याला आपण म्हणणार आहोत अपोलोनियस थेरम. यानंतर आपण या संपूर्ण टॉपिकवर आधारित जे आहे ते प्रॅक्टिस सेट 2.2 बघणार आहोत. चला तर फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन ट्रायंगल PQR, पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR इफ PQ इक्वल टू 11, PR इक्वल टू 17 अँड PS इक्वल टू 13. फाइंड QR, आपल्याला QR फाइंड करायचा आहे. या क्वेश्चन मध्ये फिगर त्यांनी डायरेक्ट दिलेली नाहीये, परंतु माहितीच्या आधारावरती फिगर काढणं इझी आहे. कुठला तरी एक ट्रायंगल PQR दिलेला आहे, S इज द मिड पॉइंट, S हा मिड पॉइंट म्हटलेला आहे, ह्या मिड पॉइंट म्हटला S आणि तो ऑफ साइड QR म्हटला आहे बघा, साइड QRचा तो मिड पॉइंट आहे, म्हणून या दोन साइड जे ते इक्वल मध्ये डिवाइड होतील. ही साइड इकडे SR आणि हा इकडे QS. नंतर PQ दिला आहे, PQ 11 दिलेला आहे, PR जो आहे तो दिला आहे 17 आणि PS दिलेला आहे 13. ऑफकोर्स आता ह्या सगळ्या गोष्टी मॅच होण्यासाठी आपण जो थेरम जे काही शिकलेलो आहोत, आता हा ट्रायंगल आहे तर ऑफकोर्स या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम नावाचं चॅप्टर शिकतोय. त्या चॅप्टरमध्ये आपण जे थेरम शिकलोय तो कोणता अप्लाय करता येईल, तर इथे मेडियन दिसते आहे, तर मेडियनशी निगडीत असलेला थेरम आपण अपोलोनियसचा थेरम शिकलोय. हे आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे, म्हणजे आपला रोडमॅप जो आहे तो तयार झाला पाहिजे. त्यानुसार या ट्रायंगलमध्ये आता एक दिसत आहे, इन ट्रायंगल PQR
एस इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. देअरफोर काय म्हणता येईल आपल्याला त्यावरून आपल्याला म्हणता येईल की पी एस इज अ मेडियन. जर ही मेडियन आहे तर ती आपल्या अपोलोनियस थेरमचं क्रायटेरिया पूर्ण करते. सो बाय अपोलोनियस थेरम काय आहे या थेरममध्ये, या थेरमनुसार आपण काय म्हटलं बघा, ही मेडियन आहे आणि त्याच्या ह्या अपोजिट दुसऱ्या साईड्स आहेत ना, ही सोडून त्या दोघींच्या स्क्वेअरची सम जी आहे म्हणजे पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर ही कशी असणार बघा, या दोघी साईडची स्क्वेअर जी आहे की सम ही त्याच्या मेडियनच्या स्क्वेअरच्या 2 टाइम असेल प्लस या दोघींपैकी कुठलाही एक भाग आपण घेऊ शकतो, क्यू एस किंवा एस आर. आपल्याला त्याने क्यू आर काढला त्याच्यापैकी आपण कुठलाही घेतला, क्यू एस स्क्वेअर घेतला काय किंवा एस आर स्क्वेअर घेतला काय, कारण दोघी लेंथ सेमच आहेत. तर इथे आपण 2 टाइम्स क्यू एस स्क्वेअर घेऊयात. हा थेरम आपला त्या ठिकाणी जो आहे तो स्टेटमेंटनुसार आपण हे लिहून टाकला. आता बाकीच्या व्हॅल्यूज आपल्याकडे ज्या आहेत त्या ठेवून देऊयात. इथे 11 स्क्वेअर पी क्यू आपल्याकडे दिलेला आहे प्लस पी आर आहे 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स पी एस आहे 13 त्याचा स्क्वेअर आणि प्लस 2 टाइम्स क्यू एस स्क्वेअर असं लिहिता येईल. 11चा स्क्वेअर आहे 121, 17चा स्क्वेअर आहे 289 इक्वल टू 2 टाइम्स 13चा स्क्वेअर आहे 169 प्लस 2 टाइम्स क्यू एस स्क्वेअर असं लिहिता येईल. याला या दोघांची सम जर आपण केली तर हा 1 आणि हा 20 म्हणजे तो 100 झाला, म्हणजे 410 इज इक्वल टू याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2 9 18 त्याला 1 हा 13 आणि हा 338 सॉरी आणि प्लस 2 मल्टिप्लाय बाय क्यू एस स्क्वेअर. हा 338 या साईडला आणा 410 मायनस 338 इज इक्वल टू 2 टाइम्स क्यू एस स्क्वेअर होईल. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळतं आहे 72 इज इक्वल टू 2 टाइम्स क्यू एस स्क्वेअर. 2 जर इकडे आणला आपण तर क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू 72/2 होईल. सो क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू मिळणार आहे 36 आणि स्क्वेअर रूट जर घेतला आपण दोघे साईडला तर क्यू एस इज इक्वल टू मिळेल 6 स्क्वेअर रूट घेतल्यानंतर. आता हा क्यू एस मिळाला, एस आर पण तेवढाच आहे, सेमच आहेत, एस आर पण तेवढाच आहे कारण तो एस जो आहे त्याचा मिड पॉईंट आहे. म्हणून काय होईल, आपल्याला पूर्ण क्यू आर जर काढायचा असेल तर आपण दोघांची सम करणार 6 + 6 इज इक्वल टू 12. हे फायनली आपल्याला त्याचा आन्सर मिळत आहे 12. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 2. सेमच आहे, याच प्रकारे सोडवायचं आहे, अपोलोनियस थेरमच वापरायचा आहे कारण क्लिअर दिसतंय. इथे पण फिगर दिलेली नाहीये परंतु ट्रायंगल एबीसी मध्ये एबी 10 आहे, एसी 7 आहे, बीसी 9 आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम द पॉइंट सी टू साइड ए बी. गिवन थिंग्सच्या आधारावरती मी एक फिगर ड्रॉ केली आहे. एक कुठला तरी ट्रायंगल एबीसी घेतलाय, त्यांचं म्हणणं आहे फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट सी. सी पासून समोरची साइड ए बी आहे तिच्यावरती आपण मीडियन ड्रॉ केली आहे. तर ऑफकोर्स ती मीडियन आहे तर तिला आपण समजा इथे डी नाव देऊयात. आता आपल्याला गिवन थिंगच्या आधारावरती म्हणता येईल की इन ट्रायंगल ए बी सी डी सी इज अ मीडियन. जर डी सी ही मीडियन आहे तर आपण डायरेक्ट अपोलोनियसचा थेरम या ठिकाणी अप्लाय करू शकतो. सो बाय अपोलोनियस थेरम, या थेरमनुसार, हे थोडं फास्ट घेतो कारण आता समजलंय तुम्हाला, ही आयडिया क्लिअर झाली असेल, इझी आहे. तर इथे काय आता इथे ही मीडियन आहे तर मीडियनची समोरची साईड सोडून द्यायची, ती ज्याच्यावर मीडियन आहे ती, आणि त्या उरलेल्या साईडचा स्क्वेअरची सम घ्यायची म्हणजे एसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. 2 टाइम्स हा मीडियनचा स्क्वेअर असेल डीसी स्क्वेअर, तिला आपण सीडी स्क्वेअर म्हटलं तरी चालेल, प्लस 2 टाइम्स एक तर एडी किंवा डीबी दोघी घेऊ शकतो आपण. समजा मी इथे एडी स्क्वेअर घेतला. आता इथे काय होत आहे, एबी दिलेला आहे, संपूर्ण एबी 10 दिला आहे 10, एसी दिलेला आहे तुम्हाला, एसी आहे 7 आणि बीसी आहे 9. आता गिवन थिंग्समध्ये मीडियन दिलेली नाहीये. मग आपण या ठिकाणी हा जो एबी काढायचा असेल दिलेला आहे आणि आपल्याला जर फक्त एडी मध्ये याला लिहायचं आहे तर या ठिकाणी हा त्याचा हाफ आहे. म्हणून हिअर डी इज मिड पॉइंट ऑफ एबी. जर त्याचा मिड पॉइंट आहे तर आपल्याला जर एडी मिळवायचा असेल तर कसा मिळणार तो 1/2 मल्टिप्लाय बाय एबी, म्हणजेच 1/2 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 5 2 10 एडी. आता तुम्हाला एडी मिळून गेला म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू टाकता येईल. आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज येऊन गेलेल्या आहेत
टाकायचे याच्यामध्ये व्हॅल्यूज कंटिन्यू. AC स्क्वेअर म्हणजे आता AC काय आहे 7 स्क्वेअर प्लस BC आहे 9 स्क्वेअर इज इक्वल 2 टाइम्स CD स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे प्लस 2 टाइम्स ED आपण काढला आहे 5 त्याचा स्क्वेअर 7 स्क्वेअर 49 प्लस 81 इज इक्वल 2 टाइम्स CD आपल्याला काढायचा आहे प्लस 2 टाइम्स मल्टिप्लाय बाय 25 5चा स्क्वेअर घेतल्यानंतर या दोघांची सम करा काय येईल 130 इज इक्वल टू 2 टाइम्स CD स्क्वेअर प्लस 25 मल्टिप्लाय बाय 2 50 इकडे आणा मायनस होईल इज इक्वल टू 2 टाइम्स CD स्क्वेअर 130 मायनस 50 80 इज इक्वल टू 2 टाइम्स CD स्क्वेअर आणि हा 2 इकडे आणा तो डिवाइड होईल. सो दिस इज 80/2 इज इक्वल टू CD स्क्वेअर. सो CD स्क्वेअर इज इक्वल टू 2 ने डिवाइड केलं याला तर हा येईल 40 CD स्क्वेअर इज इक्वल टू याला 4 मल्टिप्लाय बाय 10 लिहिता येईल कारण 4चं स्क्वेअर रूट निघतं म्हणून आपण त्याला त्या प्रकारचे फॅक्टर्स पाडतोय. सो CD इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट 2 याचं निघत नाही म्हणून √10. फायनली CD इज इक्वल टू 2 √10 आणि त्याने आपल्याला मीडियनचीच लेंथ काढायची होती आणि इथे DC जी आहे ती किंवा CD जी आहे ती मीडियन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन द फिगर या प्रकारची फिगर दिली आहे. सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. PS जो आहे तो ट्रायंगल PQR चा मीडियन आहे. PT परपेंडिक्युलर QR. PT जो आहे तो QR वरती परपेंडिक्युलर आहे. प्रूव्ह दॅट आपल्याला 2 स्टेटमेंट प्रूव्ह करायचे आहेत आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार व्यवस्थित तर यात हे स्टेटमेंट जे आहे ते आपण जे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम पाहिलं आहे त्याचं जे ऑप्टूस अँगल ट्रायंगलचं जे दिसतंय ऑप्टूस अँगल असेल तर अशा वेळचं जे स्टेटमेंट आहे ते आणि हे दोघी याच्यात दिसतंय हे ॲक्यूट अँगलचं आणि हे ऑप्टूस अँगलचं मायनस प्लस मध्ये आहे तेच आहे म्हणजे एक्झॅक्टली सेम प्रूफ त्या दोघींचं आहे त्याच पद्धतीने जायचं आहे. सुरुवातीला इथे ही जी फिगर दिसते याच्यामध्ये हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला असल्यामुळे हा जो ट्रायंगल दिसतोय PTS या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम आपला जो आहे तो आपण अप्लाय करू शकतो 90 डिग्री. त्याचा आपल्याला ॲप्लिकेशन होणार आहे पुढे लागणार आहे तो म्हणून का लागणार आहे कशावरून लागणार आहे तर आपण शिकलोय हा इकडे तयार जो होतो आहे तो हा तयार झालेला अँगल जो आहे तो ऑप्टूस अँगल तयार होतोय आणि हा इकडचा जो अँगल तयार होतोय या ट्रायंगलसाठीचा हा जो इकडे ट्रायंगल दिसतोय PQS या ट्रायंगलसाठीचा हा इकडचा जो आहे अँगल हा तो अक्यूट अँगल तयार होतोय म्हणजे हा अक्यूट अँगल आहे. हा अक्यूट आणि हा ऑप्टूस आहे म्हणजे त्यामुळे आपल्याला हे अक्यूट अँगलसाठी तयार करायचं आणि हे ऑप्टूससाठी. आता पहिले जे प्रूफ दिसतंय ते प्लस साईनचं आहे म्हणजे याचा अर्थ इथे PR स्क्वेअर दिसतो म्हणजे इकडची साईड दिसतंय म्हणून आपण ऑप्टूस अँगल ट्रायंगलचा आधी प्रूफ घेणार आहोत. पण दोघींना कॉमनली हा ट्रायंगल PTS जो आहे तो दोघींना कॉमन लागणार आहे त्यामुळे आपण काय करणार इथे बाय पायथागोरस थेरम नुसार काय होईल इथे हा आपला हायपोटेनियस आहे PS स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर. से दिस फर्स्ट याला आपण फर्स्ट म्हणूया. आता घेऊयात आपण इकडचा ट्रायंगल म्हणजे फर्स्ट आपल्याला पहिलं प्रूफ करायचं आहे. तर आता इथे काय होईल बघा इन ट्रायंगल PSR या PSR ट्रायंगलमध्ये S इज ऑप्टूस अँगल दिसतोय आपल्याला तो अँगल जो आहे तो 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. मग इथे काय करायचंय बघा आता त्यानुसार आता इथे हा पूर्ण ट्रायंगल जो आहे ट्रायंगल PTR इन ट्रायंगल PTR याच्यामध्ये अँगल T जर 90 डिग्री आहे तर बाय पायथागोरस थेरम मी असं म्हणू शकतो PR स्क्वेअर इज इक्वल टू बघा हा त्याचा हायपोटेनियस आहे PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस दोघींमध्ये कॉमन PS आहे बघा PT स्क्वेअर प्लस हा PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर असं त्याला म्हणता येईल. पुढे आता इथे PT स्क्वेअर असाच राहू द्या प्लस इथे आता हा TR जो दिसतोय म्हणजे T-S-R दिसतोय म्हणजे हा TR ला लिहिता येईल आपल्याला TS प्लस SR त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे वापरतो इक्वल टू म्हणजे PR स्क्वेअर इक्वल टू काय आलं बघा इथे PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरतो तर TS स्क्वेअर प्लस 2 टाइम्स
TS मल्टिप्लाय बाय SR आणि प्लस SRचा स्क्वेअर. आता इथे PT स्क्वेअर आणि TS स्क्वेअर हे बघा, PT स्क्वेअर आणि TS स्क्वेअर हे दोघी जे आहेत यांचा PS स्क्वेअर आहे. याला आपण फर्स्ट म्हटलंय, फ्रॉम फर्स्ट आपण डायरेक्ट लिहू शकतो आहे. प्लस हा SR स्क्वेअर इथे प्लस 2 टाइम्स TS मल्टिप्लाय. आता तुम्ही जर SR पाहिला बघा, हा SR जो दिसतोय हा SR आणि QS सारखे आहेत, म्हणजे हा पूर्ण QR मध्ये आपल्याला पाहिजे. आन्सर QR मध्ये जर पाहिजे असेल तर आपल्याला याच्यात एक गोष्ट माहिती आहे की इथे याचा हा मिड पॉईंट आहे. यस जर मिड पॉईंट आहे तर हा 2 अपॉनला 2 होईल, म्हणजेच काय इथे QR अपॉन 2 कोण SR. इथे पण तसंच होईल, QR अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. याचं रिझन सिंपल आहे. काय रिझन आहे? S इज मिड पॉइंट ऑफ QR. तो QRचा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट आहे म्हणून त्याचा तो हाफ झाला. आता इथे काय मग PS स्क्वेअर हा 2 गेट कॅन्सल. रिमेनिंग टर्म जी आहे तुम्हाला बघा डायरेक्ट आन्सर मिळतं. हा STच आहे किंवा आणि इथे हा QR बघा, याला आधी लिहितो QR मल्टिप्लाय बाय हा ST. TS म्हणजे ST आहे, प्लस हा QR त्याचा स्क्वेअर त्यांनी दिला बघा, याला त्याच फॉर्ममध्ये ठेवला आहे QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सिमिलरली पुढचं एक जे प्रूफ आहे हे पण त्याच पद्धतीने, फक्त ट्रायंगल चेंज होतो कारण निगेटिव्ह साईन आहे. तर अक्यूट अँगल आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, अक्यूट अँगल ट्रायंगल. तर इन ट्रायंगल PSQ अँगल S इज अक्यूट अँगल. आता आपण अक्यूट अँगल म्हणून तो कन्सिडर करतो इकडचा ट्रायंगल. आता त्या ट्रायंगल मधला हा राईट अँगल ट्रायंगल बनतोय, म्हणून इन ट्रायंगल PTQ या ट्रायंगल मध्ये अँगल T जर 90 डिग्री आहे तर मी इथे सुद्धा पायथागोरस थेरम वापरू शकतो. बाय पायथागोरस थेरम इथे पण आपण तेच वापरलं. इथे बाय पायथागोरस थेरम इथे सुद्धा आपण पायथागोरस थेरम वापरला आहे. ओके, आता इथे काय होईल, इथे सुद्धा आता इकडे हा PQ जो आहे तो हायपोटेनियस आहे. PQ स्क्वेअर इज इक्वल टू, बघा आपल्याला आन्सर PQ मध्येच दिलाय. PQ स्क्वेअर इक्वल टू काय लिहिते PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर. तसं आता इथे PT स्क्वेअर प्लस QT जो दिसतोय, QT म्हणजेच काय आहे Q डॅश T डॅश S. म्हणजे याचा अर्थ काय होणार, जर आपल्याला याला पूर्ण याच्यामध्ये कन्वर्ट करायचं असणार तर QS मायनस TS, QS मायनस ST म्हणा वाटल्यास त्यांनी ST मध्ये दिलेला आन्सर म्हणून ST स्क्वेअर. हे बघा, या पूर्ण QS मधून जर मी QT मायनस केला तर मला TS मायनस केला तर मला QT मिळतो आहे. QS मधून TS मायनस केला म्हणजे मला हे मिळतं आहे. हे मी वापरलं आहे. तर ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा. प्लस QS स्क्वेअर मायनस 2 टाइम्स QS इंटू ST प्लस ST स्क्वेअर. आता याच्यामध्ये PT स्क्वेअर प्लस आपल्या आन्सरमध्ये PS पाहिजे. आता PSचं काय PT आणि TS म्हणजे हेच दोघी PT स्क्वेअर आणि TS स्क्वेअर. म्हणजे काय दोघींना एकत्र जर केलं PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर जवळ आणला प्लस QS जो आहे. आता QS परत एकदा बघा, हा QS QRचा हाफ आहे. सेम रिझन वरती जे दिलाय QR अपॉन 2 याला लिहिता येईल हा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स हा जो QS इथे आहे याच्याऐवजी काय लिहायचं आपल्याला QR अपॉन 2 आणि ST आहे तसाच इक्वल टू. आता या दोघींचा मिळून काय झाला, या दोघींचा मिळून आपल्याला मिळतोय PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे PS स्क्वेअर. मग हा येईल PS स्क्वेअर प्लस QR याला आधी लिहितो 2 गेट कॅन्सल. इथे काय उरलं आता बघा मायनस QR इंटू ST प्लस इथे उरलेला आहे QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि फायनली आपल्याला PQ स्क्वेअर हे मिळालेलं आहे. म्हणजे याच प्रकारे याला सुद्धा प्रूव्ह करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. हे जसं आपण फर्स्ट आणि सेकंड घेतलं ना क्वेश्चन सेम त्याच प्रकारचं सोडवायचं आहे. एक्झॅक्टली सेम जायचं आहे, फक्त इथे डायरेक्टली AB स्क्वेअर आणि प्लस AC स्क्वेअर डायरेक्ट देऊन ठेवला आहे. आणि M हा मिड पॉईंट दिला आहे. BCचा हा 290 दिला आहे. AM जो आहे तो आपल्याला दिलेला आहे AM म्हणजेच मीडियन 8 सेंटीमीटर दिला आहे आणि आपल्याला BC फाइंड करायचा आहे. सेम वे पहिली गोष्ट तर इथे इन ट्रायंगल आपल्या थेरमसाठीचे जे क्रायटेरिया आहे ते पूर्ण करतो का ते आधी बघा. तर हा इन ट्रायंगल ABC AM इज
एम इज मिड पॉइंट ऑफ बी सी हे दिलेलं आहे. हां, गिवन थिंग आहे. म्हणून देअरफॉर काय येईल, ए एम इज मेडियन. जर ही मेडियन आहे तर बाय अपोलोनियस थेरम, या थेरमनुसार काय होईल बघा. आता अपोलोनियस थेरम काय आहे, मेडियन ज्याच्यावरती आहे ती साईड सोडून द्यायची, उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम घ्यायची, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स जो मेडियन आहे त्याचा 2 टाइम्स आणि ए एम ब्रॅकेट स्क्वेअर होईल, आणि प्लस 2 टाइम्स एकतर बी एम घ्या किंवा एम सी घ्या, दोघींपैकी कुठलाही चालणार आहे. समजा आपण बी एम स्क्वेअर घेतला तर इथे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर डायरेक्ट दिलेला आहे 290 इक्वल टू 2. ए एम पण आपल्याकडे आहे 8, सो दिस इज 8 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स बी एम स्क्वेअर. 8चा स्क्वेअर हा 64 आहे, प्लस हा 2 टाइम्स बी एम स्क्वेअर ॲज इट इज असेल, 290 ॲज इट इज असेल. या दोघींचा प्रॉडक्ट घेतला, सो दिस इज 290 इज इक्वल टू 2 4 जार 8, 6 2 जार 12, 128 प्लस 2 बी एम स्क्वेअर होईल. याला इकडे आणा, 290 मायनस 128 इज इक्वल टू 2 बी एम स्क्वेअर. 290 मायनस 120 हे मिळतं आहे 162 इज इक्वल टू 2 टाइम्स बी एम स्क्वेअर. हा 2 इकडे आणा, डिवाइड होईल, 162 अपॉन 2 इज इक्वल टू बी एम स्क्वेअर. 2 ने डिवाइड केलं तर 8 2 जार 16, 2 1 जार 2 इज इक्वल टू 2 बी एम स्क्वेअर. आणि याचा आता बी एम स्क्वेअर इज इक्वल टू मिळतं आहे 81. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर बी एम इज इक्वल टू येईल 9 बाय टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, आता इथे 9 तुम्हाला मिळाला आहे बी एम, म्हणजे ही लेंथ तुम्हाला मिळाली. आपल्याला पूर्ण बी सी फाइंड करायचा आहे, तर याच्या डबल त्याला केला म्हणजेच आपल्याला मिळून जाईल. जर सो एम जो आहे तो मिड पॉईंट आहे, तर याचा असा अर्थ होतो आहे की बी एम इज इक्वल टू 1/2 इंटू बी सी. यात 1/2 बी सी आपल्याकडे फाइंड करायचं आहे आणि बी एम आपल्याकडे आहे 9. हा 2 इकडे आणा, 9ला मल्टिप्लाय होईल, 9 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू बी सी. सो बी सी इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. फायनली आपल्याला बी सी मिळाला 18 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. या प्रकारची फिगर दिलेली आहे. इन फिगर पॉइंट टी इज द इंटेरियर ऑफ रेक्टँगल. हा मध्ये आहे PQRS. प्रूव्ह दॅट TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. ह्या ज्या साईड दिसतात मध्ये काढलेल्या, यांच्या स्क्वेअरची सम ह्या दोघींच्या इक्वल आहे असं दाखवलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे शोन इन द फिगर ड्रॉ सेगमेंट ए बी पॅरल टू साईड SR असं आपल्याला हिंट दिली आहे त्यांनी. तर एक कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलेलं आहे, ते आपण तात्पुरत्या स्वरूपात फॉर्मेट म्हणून करून घेऊयात. त्यांनी दिलेलं आहे, परंतु आपल्याला लिहायला लागणार आपल्या आन्सरमध्ये. तर आपण काय करतोय, ड्रॉ सेगमेंट ए बी पॅरल साईड SR अँड त्याच्यामध्ये ATB हे पण कोलिनियर आहेत, शिवाय PAS हे देखील कोलिनियर आणि QBR हे सुद्धा कोलिनियर आहेत असं दिलं आहे. आता प्रत्यक्ष आपल्याला प्रूफ बघायचं आहे, तर अतिशय इझी आहे. फक्त थोडंसं एक्स्ट्रा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या करायला लागणार, म्हणजे खूप जास्त ऑब्झर्वेशन करावं लागणार. जसं की आपण पाहतोय की ते TS आणि TQ यांच्या स्क्वेअरची सम दिली आहे. जेव्हा पण स्क्वेअर आला ना, आपण पायथागोरस थेरम चॅप्टरमध्ये आहोतच, परंतु जेव्हाही साईडचा स्क्वेअर असेल आपल्याला पायथागोरस थेरम किंवा त्याचं ॲप्लिकेशन वापरायचं आहे, हे 100% ठरलेलं आहे. तर यात आपण ते जर आपण या ठिकाणी अप्लाय केलं तर काय होईल बघा. आता इथे आता सुरुवातीला बघूयात की हा जो ट्रायंगल आहे, हा आणि हा ट्रायंगल, ह्या दोन ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल दाखवणं गरजेचं आहे. तेव्हा तो आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. पण तत्पूर्वी हे जे आपण कन्स्ट्रक्शन केलं, या कन्स्ट्रक्शनची जी लाईन आहे ही तयार झालेली, ही याला पॅरल असल्यामुळे हा रेक्टँगल तयार करतो हे आपल्याला प्रूव्ह करायला लागणार. म्हणजे दोघी रेक्टँगल बनत आहेत हे माहिती आहे, परंतु आपल्याला दाखवावं लागणार. ते कसं दाखवणार बघा. सुरुवातीला AB पॅरल टू SR असं दिलेलं आहे, हे गिव्हन आहे. आणि शिवाय या ठिकाणी अँगल S जो आहे तो 90 डिग्री आहे, कारण तो रेक्टँगल आहे, म्हणजे हे त्याचे प्रत्येक अँगल जे आहेत ते 90 डिग्रीचे असणार आहेत, म्हणून हा 90 डिग्री आहे.
आणि हा जर 90 डिग्री आहे तर हा सुद्धा रेक्टँगल बनतोय. म्हणजेच तो आधी तर पहिली गोष्ट पॅरलोग्राम बनला याच्यामुळे, कारण बघा ए बी पॅरल आहे एस आरला आणि पी एस पॅरल आहे, ते पण लिहून घेऊयात आपण वाटल्यास, पी एस पॅरल क्यू आर, कारण ते रेक्टँगलचे साइड ऑपोजिट साइड ऑफ रेक्टँगल ते पॅरल असतात म्हणून. त्याच्यानंतर हे पी एसच नाही तर मग याच्यावरून आपण ए एस पण पॅरल म्हणू शकतो, म्हणजे ए एस पॅरल टू बी आर, ए एस पॅरल टू बी आर. आणि आता हे दोघी पण पॅरल आहेत आणि हे पण पॅरल आले म्हणून काय झालं, हा क्वाड्रिलॅटरल एस आर बी इज अ पॅरलेलोग्राम. जर तो पॅरलेलोग्राम झाला आणि अँगल एस जो आहे तो 90 डिग्री आहे, कारण ते रेक्टँगल दिला आहे म्हणून, सो त्यावरून आपण म्हणू शकतो की क्वाड्रिलॅटरल ए एस आर बी इज अ रेक्टँगल. सिमिलरली त्याच पद्धतीने हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, क्वाड्रिलॅटरल ए पी क्यू बी इज अ रेक्टँगल, हा सुद्धा आपल्याला रेक्टँगल मिळतात. दोघी रेक्टँगल झाले तर रेक्टँगलच्या अपोजिट साइड इक्वल असतात. देअरफॉर दोघींचा जर विचार केला तर ए एस इज इक्वल टू बी आर असणार आहे अँड पी ए इज इक्वल टू क्यू बी असणार आहे. हे आपल्याला लागणार आहे, पुढे आपण काढून ठेवलं आहे. नाही काढून ठेवलं तरी चालेल, त्याच्या पुढे पण आपण त्याला सॉल्व करताना मध्ये आपल्याला लागलं की त्यावेळेला आपण त्याचा यूज करू शकतो. म्हणजे हे दोघी आणि हे पण इक्वल आहेत असं दिसतं, एकंदरीत प्रूव्ह झालं आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं, आता हे दोन ट्रायंगलमध्ये पण हे राईट अँगल आलं, यानुसार देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल बी सुद्धा 90 डिग्री असणार. म्हणजेच कोण तर टी ए परपेंडिक्युलर आहे पी एस वरती अँड टी बी परपेंडिक्युलर आहे क्यू आर वरती. हे कसं काय आपल्याला माहिती आहे ना. आता हे हे अँगल आहेत रेक्टँगलचे, अँगल ऑफ रेक्टँगल ते 90 डिग्री असतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यावरून आपण डायरेक्ट त्याला लिहू शकतो. ओके, आता एवढा जो आपल्याकडे मटेरियल तयार झालं, या सगळ्या मटेरियलचा आपल्याला यूज होतोय. हे या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार झाले. त्यामुळे आता म्हणून काय होईल, देअरफॉर इन ट्रायंगल, एक ट्रायंगल घेऊयात आता. इन ट्रायंगल ए टी ए एस घेऊयात पहिले. इन ट्रायंगल टी ए एस अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री. मग काय होईल, बाय पायथागोरस थेरम काय म्हणता येईल बघा, टी एस स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस, ही जी समोरची साईड बघा, हा 90 डिग्री आला, याच्या समोरची साईड म्हणजेच त्या ठिकाणी काय असणार आहे, याच्या समोरची साईड जी आहे ती, याच्या समोरची साईड ही आपल्या इथे हायपोटेनियस असते. तर टी एस स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, ए एस स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर. से दिस फर्स्ट, याला असं जाऊ द्या. आता एक ट्रायंगल बदला फक्त. आता ह्या समोरचा घ्या, कारण दोघांची सम त्या ठिकाणी आहे म्हणून. समोरचा ट्रायंगल काय आहे, इन ट्रायंगल टी बी क्यू. या ट्रायंगलमध्ये बी जो आहे तो 90 डिग्री आहे. अगेन बाय पायथागोरस थेरम, परत आपण तोच थेरम अप्लाय करतोय. तर इथे काय येईल, आता इथे हायपोटेनस आपला टी क्यू आहे. सो दिस इज टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी क्यू स्क्वेअर म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू टी बी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर. से दिस सेकंड. त्याच प्रकारे आता इन ट्रायंगल, आता इकडचे ट्रायंगल्स बदला. पहिले आपण या दोघांची ॲडिशन करून घेऊयात, म्हणजे आपली एक साईड येऊन जाते. बघा, ॲडिंग 1, सॉरी हा 2 आहे आणि हा 3 आहे. ॲडिंग 2 and 3, या दोघांची जर ॲडिशन केली तर टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए एस स्क्वेअर. हा यांची लेफ्ट हँड साईडची बेरीज केली तसं राईट हँड साईडची ए एस स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर प्लस टी बी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर. से दिस 4. याचा आपल्याला पुढे वापर होणार आहे. जो क्रायटेरिया आपण इथे लागू केला आहे या दोन ट्रायंगलसाठी एक्झॅक्टली सेम
इथे आपल्याला लागू करायचं आहे. सिमिलरली आपण ह्या दोन ट्रायंगलसाठी लागू करू शकतो. बघा इन ट्रायंगल, आता इकडचा ट्रायंगल घेऊयात आपण. इन ट्रायंगल PAT अँगल ए जो आहे तो 90 डिग्री आहे. अगेन बाय पायथागोरस थेरम. परत आपण या थेरमनुसार काय म्हणू शकतो बघा इथे. देअरफॉर या ठिकाणी हायपोटेनिस आहे PT, सो दिस इज PT किंवा TP म्हणा बघा. TP स्क्वेअर इज इक्वल टू AT स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. से दिस इज 5. जागा नाही, आपण फिगर राहू देऊयात, फिगर आपल्या कामाची आहे. तर आता बघा इथे काय केलं आपण. TP स्क्वेअर म्हणजे हे दोन ट्रायंगल आपण घेतोय. हे दोन ट्रायंगल आपले झालेले आहेत. आता हे दोन ट्रायंगल जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. या दोघी ट्रायंगलसाठी आपण पायथागोरस थेरम अप्लाय करतोय. तर इथे पहिल्यासाठी झालं. आता पुढचा ट्रायंगल बघा. इन ट्रायंगल, हा ट्रायंगल झाला. आता हा इकडचा घेऊयात. TBR, इन ट्रायंगल TBR अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. परत आपण पायथागोरस थेरमच अप्लाय करतो आहोत. त्या थेरमनुसार काय होईल. आता हा याचा समोरची साईड ही हायपोटेनिस आहे, म्हणजे TR स्क्वेअर इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. या दोघींच्या स्क्वेअरची सम हा हायपोटेनिसच्या स्क्वेअरच्या सम इतके येते. ओके, तर आता इथे काय होणार. से दिस इज 6. आता बघा परत या दोघांची ॲडिशन करा. ॲडिंग 5th अँड 6 या दोघांची ॲडिशन केली तर काय लिहिते. TP स्क्वेअर इज इक्वल TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. आता यात हा TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर या दोघींचे बघा. आता यात जर तुम्ही पाहिलं असेल, हे आपण हे जे 4 नंबरचं आहे हे म्हणजे हे इक्वेशन तयार झालेलं. आणि आता आपण जे तयार केलं आहे ते यांच्यामध्ये बघा TB आहे बघा. TB आहे. त्यानंतर BR आहे नाही. AT आहे बघा. AT आहे. AP नाही आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की BR जो आहे, BR म्हणजेच AS आहे. म्हणजे इथे AS आहे बघा. म्हणजे TB स्क्वेअर प्लस BR ऐवजी मी इथे AS स्क्वेअर लिहू शकतो. AT आहे इथे आहे. TB AP जो आहे, AP म्हणजेच BQ आहे बघा. म्हणजे हा जो इथे BQ दिसतोय त्याच्याऐवजी मी इथे हा AT स्क्वेअर इथे ऑलरेडी आहे. आणि हा AP ऐवजी इथे BQ. हे दोघी सारखे आहेत. AP आणि BQ हे लिहिलं आहे आपण बघा. AP आणि BQ हे दोघी सारखे आहेत. म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्ट लिहिता येईल AP ऐवजी BQ. आता हे स्टेटमेंट तयार झालं दुसरं. याला म्हणा 7. आता या दोघींमध्ये ह्या दोघींच्या राईट हँड साईड जर इक्वल आहेत तर त्यांच्या लेफ्ट हँड साईड ज्या आहेत त्या सुद्धा इक्वल असतील. म्हणजेच TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे आपल्याला एक रोडमॅप तयार करावा लागतो. ज्यावेळेला अशा प्रकारचे प्रूफ येतात किंवा हायर थिंकिंगचे क्वेश्चन्स येतात त्यावेळेला आधीच आपल्याला त्याचं जे मॅप आहे तो पूर्ण तयार करून घ्यायचं की इथे काय काय लागू शकतं आणि कशा कशा प्रकारे आपल्याला जावं लागणार आणि काय काय कन्सेप्ट आपल्याकडे आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे शेवटचं जे क्वेश्चन आहे 2.2 मधला तो संपलेला आहे. आता आपण याच ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये, ज्यात आपल्याला आपला जो प्रॉब्लेम सेट आहे तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. बेस्ट ऑफ लक.